फ्रीमध्ये गॅस सिलेंडर पाहिजे का तुम्हाला? प्रधानमंत्री उज्ज्वला योजनाचे ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण फॉर्म भरून दाखवणार आहे आणि हा फॉर्म तुम्ही सुद्धा घरी बसल्या भरू शकता. तो फक्त आधार कार्ड आणि ओ-टी-पीच्या सहाय्याने. फ्रीमध्ये तुम्हाला गॅस सिलेंडर आणि चुला भेटेल. तर हा व्हिडिओ मोस्ट इम्पोर्टंट आहे. स्टेप बाय स्टेप पहा आणि मी ज्या सगळ्या स्टेप तुम्हाला सांगतो त्या स्टेप फॉलो करा आणि घरी बसल्या फॉर्म भरून द्या. तुम्हाला 100% गॅस सिलेंडर भेटेल. ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला PMUY असं सर्च करायचं आहे आणि पहिली वेबसाईट येईल तिच्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. वेबसाईट ओपन झालेली आहे. आता तुम्हाला सर्वात वरती एक ऑप्शन पाहायला मिळेल. या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. इथं क्लिक केल्यानंतर इथं प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी तुमचं वय किती पाहिजे, तुम्हाला LPG सिलेंडर भेटेल का, ही सगळी माहिती इथं पाहायला मिळून जाईल तुम्हाला. तर इथं सर्वात अगोदर तुम्हाला खाली डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली की तुम्हाला कुठल्या-कुठल्या डॉक्युमेंटची गरज आहे. ठीक आहे. तर आपल्याला जास्त मोठी डॉक्युमेंटची लिस्ट नाही आहे. तर सर्वात एक नंबरचं जे डॉक्युमेंट आहे मित्रांनो, ते म्हणजे तुमचं ई-के-वाय-सी के-वाय-सी ॲप्लिकेशन फॉर्म. ठीक आहे. दुसरं तुमचं आधार कार्ड. त्याच्यानंतर तुमचं सेल्फ डिक्लेरेशनचा एक फॉर्म लागेल. त्याच्यानंतर एक राशन कार्ड तुमचं जे 4 नंबरमध्ये पाहू शकता तुम्ही राशन कार्ड लागेल. 5वं आधार कार्ड लागेल. ठीक आहे. फॅमिली मेंबरचं. एक बँक अकाउंट लागेल आणि डिपॉझिट डिक्लेरेशनचा एक फॉर्म लागेल. ठीक आहे. हे सगळं डॉक्युमेंट तुम्हाला लागेल. आता जे डिक्लेरेशन फॉर्म वगैरे जे काही बाकीचे फॉर्म आहे, ते सगळे इथूनच डाउनलोड करायचे आपल्याला. ठीक आहे. तर तुम्हाला खाली एक ऑप्शन पाहायला मिळेल. खाली तुम्ही पाहू शकता ऑनलाईन पोर्टल या या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता इथं तुम्हाला कुठल्या कंपनीचं गॅस कनेक्शन पाहिजे, ते इथं तुम्हाला निवडायचं आहे. जसं इंडियन गॅस झालं, HP गॅस झालं, भारत गॅस झालं. तर तुमच्या जवळ जे गॅस एजन्सी असेल आणि तुम्हाला तिथून सिलेंडर आणायला प्रॉब्लेम होणार नाही किंवा तुमच्या घरपोच सिलेंडर भेटेल, अशी कंपनी तुम्हाला निवडायची, जे तुमच्या सर्वात जवळ असेल. तर माझ्या केसमध्ये मी भारत गॅस निवडतोय. आता इथं तुम्हाला काय करायचं आहे, इथं सर्वात अगोदर टाइप ऑफ कनेक्शनचा जो ऑप्शन आहे, 1 नंबरवरती तुम्हाला पाहायला मिळून जाईल. तर इथं तुम्हाला या या बटनावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. तर इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. तर उज्ज्वला 3.0 न्यू कनेक्शन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. खाली एक रेग्युलर LPG कनेक्शन आहे, पण त्याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला पैसे भरावे लागतील. ठीक आहे. तर तुम्हाला उज्ज्वला 3.0 न्यू कनेक्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या खाली एक असा पॉपअप मेसेज येईल, त्याच्यावरती टिक करायची आहे. नंतर खाली तुम्हाला तुमचं स्टेट निवडायचं आहे, खाली डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे आणि व्ह्यू लिस्ट असा एक ऑप्शन येईल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता एवढं केल्यानंतर तुमच्यासमोर ते सगळे तुमच्या जवळचे जेवढे LPG कनेक्शनचे जे ऑपरेटर असतात, ठीक आहे, जी गॅस सिलेंडर एजन्सी असतात, त्यांची सगळी लिस्ट येऊन जाईल. तर इथं तुमच्या गावाचा जवळ जी पण गॅस एजन्सी असेल, त्याच्या नावावर तुम्हाला टिक करून घ्यायची आणि खाली पाहू शकता कंटिन्यू बटनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल, तर वरती तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. नंतर खाली तुम्हाला कॅप्चर टाकायचं आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. एवढं केल्यानंतर जनरेट ओ-टी-पी बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर ओ-टी-पी येईल. ती ओ-टी-पी टाकायची आणि सबमिट करायचं. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल, तर कस्टमर मायग्रेट फॅमिली म्हणजे तुमचा जो आधार कार्डचा ॲड्रेस आहे किंवा तुमचा रेशन कार्डचा जो ॲड्रेस आहे, तो वेगळा आहे आणि तुम्ही राहता दुसऱ्या ठिकाणी. म्हणजे तुमचा जो रेशन कार्डचा जो ॲड्रेस आहे, तो गावाकडचा आहे आणि तुम्ही सिटीमध्ये राहता, तर तुम्हाला येस करायचं आहे. पण तुमचा रेशन कार्डचा ॲड्रेस, आधार कार्डचा ॲड्रेस आणि तुम्ही राहता पण त्याच ॲड्रेसवर, तर तुम्हाला नो याच्यावरती सिलेक्ट राहू द्यायचं आहे. त्याच्यानंतर फॅमिली आयडेंटिटीमध्ये क्लिक करायचं आहे तुम्हाला. तिथं तुम्हाला राशन कार्ड निवडायचं आहे आणि फॅमिली आयडेंटिटी नंबरमध्ये राशन कार्डचा नंबर टाकायचा आहे. इथं तुम्हाला मित्रांनो थोडं या साईडला स्क्रोल करायचं आहे. या साईडला स्क्रोल करायचं आहे, म्हणजे तुम्हाला अजून एक ऑप्शन पाहायला मिळेल. इथं तुम्हाला फॅमिली आयडेंटिटी स्टेट निवडायचं आहे, म्हणजे इथं तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं आहे. इथं महाराष्ट्र निवडायचं आहे. परत तुम्हाला याचं एक ऑप्शन पाहायला मिळेल टाइप ऑफ स्कीममध्ये. तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, इथं तुम्हाला उज्ज्वला 3.0 अदर्स असा एक ऑप्शन पाहायला मिळेल. तर इथं तुम्हाला भरपूर ऑप्शन पाहायला मिळतील. जसं की तुम्ही जनरल आहात का? तुम्ही OBC आहात का? तुम्ही SC-ST आहात का? किंवा अदर कुठलीही कॅटेगरी राहिली तुमची SC-ST आणि जनरल सोडून, तर तुम्हाला अदर निवडायचं आहे. ठीक आहे. तुमची जर SC राहिली तर SC निवडा, ST राहिली ST निवडा किंवा जनरल राहिली तर जनरल निवडा. पण या तिघींना सोडून जर वेगळी कुठली कॅटेगरी असेल, तर तुम्हाला अदर्स निवडायचं आहे आणि नंतर प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येऊन जातो. तर इथं वरती तुम्हाला तुमची उज्ज्वला योजनाची के-वाय-सी, उज्ज्वला योजना 3.0 अदर्स, तुमचं राज्य, तुमची ई-के-वाय-सी नॉर्मल आणि तुमचा राशन कार्ड नंबर ही सगळी डिटेल तुम्हाला पाहायला मिळून जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला खाली खाली तुम्हाला अजून एक ऑप्शन पाहायला मिळेल.
इथं या ऑप्शनवरती तुम्हाला टिक करायचं आहे म्हणजे तुम्ही डिक्लेरेशन देताय, ठीक आहे, बेनिफिशरीचा. त्याच्यानंतर इथं तुम्हाला एक चौकोन दिसत असेल, तर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला सांगायचं आहे, की जो राशन कार्ड म्हणजे तुमच्या आईच्या नावावर असेल, ठीक आहे. तर आईला सोडून अदर अजून किती मेंबर आहे जे 18 वर्ष जास्त आहे त्यांचं, म्हणजे 18 वर्षापेक्षा जास्त आहे, ते मॅच्युअर आहे, ठीक आहे. म्हणजे 14-15 वर्षाचे असतील तर त्यांना सोडून द्या, 17 वर्षाचे असतील तर त्यांना पण सोडून द्या. पण जो 18, 19, 20 वर्षाचा असेल, ते जेवढे पण तुमचे फॅमिली मेंबरचे सदस्य असतील, त्यांची संख्या इथं तुम्हाला सांगायची. कुठं? इथं. ठीक आहे. इथं तुम्हाला सदस्य संख्या सांगायची, की आमच्या फॅमिलीमध्ये माझ्या आईला सोडून एवढे आम्ही लोकं राहतो आणि त्यांची पूर्ण माहिती तुम्हाला इथं खाली द्यायची मित्रांनो. ठीक आहे. इथं तुमच्या परिवारामध्ये तुमच्या आईला सोडून 4, 5, 6 लोकं जेवढे राहत असतील 2, 3, 4 मुलांना सोडून द्यायचं. ठीक आहे. त्यांचं वय 18 नसेल तर त्यांना सोडून द्यायचं आणि बाकीच्या मेंबरचं संख्या इथं लिहायची 4-5 जे पण असेल ते आणि त्यांच्यानंतर त्यांचं रिलेशन काय आहे याच्यावरती टिक मारायचं. त्यांचं फर्स्ट नाव, त्यांचं मिडल नेम, त्यांचं लास्ट नेम, ठीक आहे. त्यांचा आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे. तर रिलेशनमध्येच तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल, की तुमचे हसबंड आहेत का, फादर आहेत का, मदर आहेत का, सन आहेत का, तुमचे अंकल आहे, आंटी आहे, जे पण आहे ते. ठीक आहे. तुमची जे रेशन कार्डमध्ये जे महिलेच्या नावाचं असतं तर त्यांना सोडून द्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं सगळी डिटेल द्यायची मित्रांनो. त्याच्यानंतर इथं वरती जी तुमची सगळी माहिती भरताय तुम्ही, याच्यामध्ये तुमचा आधार कार्ड नंबर टाकला, लास्ट नेम टाकलं, त्यांचं एज सांगा आणि त्यांचं जे जे काही आधार कार्ड अनअवेलेबल असेल तर ते लिहायचं आहे. ठीक आहे. तर रिझन फॉर आधार अनअवेलेबलचं, की म्हणजे जर आधार कार्ड नंबर नसेल तर, ठीक आहे, की काय रिझन आहे की आधार कार्ड नंबर नाही आहे. ही पहिली डिटेल भरली. तर आता माझ्या केसमध्ये फक्त एकच पर्सन आहे. तर मला अजून पर्सन ॲड करायचे राहिले. तर त्यांचं ॲड न्यू फॅमिली बटनावरती क्लिक करायचं. परत तुमच्यासमोर असाच फॉर्म खाली पण खुलेल. तिथं परत दुसऱ्या तुमच्या फॅमिली मेंबरची पूर्ण माहिती इथं लिहायची मित्रांनो. ठीक आहे. आता खाली तुम्हाला 2 ऑप्शन पाहायला मिळतील. तर या दोघी ऑप्शनवरती तुम्हाला तेव्हाच टिक करायची मित्रांनो, जेव्हा या ऑप्शनवरती त्याच व्यक्तींनी टिक करायचं, की राशन कार्डमध्ये फक्त महिलाच आहे. तिच्या व्यतिरिक्त ना तिची मुलं आहे, ना तिचा हसबँड आहे, कोणीच नाही, फक्त महिला आहे. तेव्हा या 1 नंबर ऑप्शनवरती टिक करायची. अदरवाईज याच्यावर टिक करायची नाही मित्रांनो. आणि खाली जो ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतोय, त्याच्यावरती तेव्हाच टिक करा, जेव्हा पहिले राशन कार्डमध्ये हसबँडचं नाव होतं, पण त्यांची डेथ झाली आहे किंवा डिव्होर्स झालेला आहे आणि महिला सिंगल आहे. त्याच केसमध्ये तुम्हाला इथं खाली टिक करायची मित्रांनो. ठीक आहे. अदरवाईज इथं दोघी ऑप्शन तिथं सोडून द्यायचे. त्याच्यानंतर तुम्हाला खाली एक ऑप्शन पाहायला मिळेल. तर या ऑप्शनमध्ये तुम्हाला मिसेस आहे, मिस्टर आहे, जे पण आहे ते इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यांचं फर्स्ट नेम, नंतर मिडल नेम, नंतर इथं लास्ट नेम टाकायचं आहे आणि त्यांची इथं डेट ऑफ बर्थ टाकायची मित्रांनो. ठीक आहे. डेट ऑफ बर्थवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येऊन जातो. इथं तुम्हाला कॅलेंडरनुसार तुमची डेट ऑफ बर्थ निवडून घ्यायची. त्याच्यानंतर खाली तुम्हाला एक पी-ओ-सी कॅटेगरीचं एक ऑप्शन पाहायला मिळेल. तर इथं तुम्हाला काय निवडायचं आहे, इथं तुम्हाला भरपूर डॉक्युमेंटचे ऑप्शन पाहायला मिळून जातात. जसं की पासपोर्ट, वोटर आयडी कार्ड, राशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, लीगल एग्रीमेंट वगैरे भरपूर ऑप्शन पाहायला मिळतात. इथं तुम्ही कुठलंही एक जे डॉक्युमेंट आहे ते निवडू शकता. डॉक्युमेंट निवडल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं खाली पूर्ण ॲड्रेस द्यायचा आहे. ठीक आहे. इथं पूर्ण ॲड्रेस द्यायचा आहे तुम्हाला, की तुमचं तुमचं हाऊस नेम काय आहे, ठीक आहे. कॉम्प्लेक्स, बिल्डिंग, लँडमार्क, विलेज, स्टेट, पिनकोड, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, त्याच्यानंतर तुमचं इथं बाकी पण डिटेल इथं तुम्हाला द्यायची सेम टू सेम. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला पी-ओ-आय कॅटेगरीमध्ये आधार कार्ड निवडायचं आहे. इथं आधार कार्ड नंबर टाकायचा आहे इथं खाली. ओके. त्याच्यानंतर खाली तुम्हाला अजून परत खाली यायचं आहे आणि इथं सर्वात अगोदर तुम्हाला इथं आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि इथं तुमचं नाव टाकायचं आहे, जे जसं आधार कार्डमध्ये आहे इंग्लिशमध्ये सेम टू सेम तसं नाव टाकायचं आहे. इथं आय-एफ-एस-सी कोड नंबर टाकून द्यायचा आहे. इथं टाइप ऑफ अकाउंट निवडायचं आहे. इथं बँक ऑटोमॅटिकली फॅच होऊन येऊन जाते. त्याच्यानंतर इथं तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे. तुमचं अकाउंट सेव्हिंग आहे की करंट आहे, जे पण असेल ते. त्याच्यानंतर इथं बँकचं नाव लिहून द्यायचं आणि इथं कन्फर्म बँक अकाउंट नंबर टाकून द्यायचा. ठीक आहे. दोनदा बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे. ओके. आणि इथं आय-एफ-एस-सी कोडवर जसं तुम्ही आय-एफ-एस-सी कोड नंबर टाकल्यानंतर इथं व्हॅलिडेट बटनावरती क्लिक करायचं. ते ऑटोमॅटिकली फॅच होऊन इथं बँकचं नाव येऊन जातं तुमचं आय-एफ-एस-सी कोडच्या माध्यमाने. तर इथं त्या व्यक्तीचं जे बँक अकाउंटमध्ये जसं नाव आहे सेम टू सेम तसं नाव इथं लिहायचं आहे. ठीक आहे. त्या व्यक्तीचं ज्यांचं बँकमध्ये जसं नाव आहे, बँक पासबुकवर तुम्ही पहा, बँक होल्डरचं नाव असेल ते सेम टू सेम इथं लिहायचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर थोडे खाली आल्यानंतर तुम्हाला इथं एक ऑप्शन पाहायला मिळेल, की पॅकेज सिलेक्शनमध्ये तर तुम्हाला किती किलोचं सिलेंडर पाहिजे ते ते असं विचारत आहे.
तर इथं तुम्हाला 5 केजीचं पाहिजे की 14 किलोचं पाहिजे, तर तुम्हाला 14 किलोवर निवडून घ्यायचं आहे. आता खाली तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळेल, की तुम्ही गावामध्ये राहता का शहरामध्ये राहता ते तुम्हाला इथं निवडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे, तुमचं गाव निवडायचं आहे. ओके मित्रांनो. एवढा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला खाली एक टिक मारायचं इथं म्हणजे ते टर्म्स अँड कंडिशनला टिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली एक सबमिट बटन दिसेल. त्या सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. आता आमच्या केसमध्ये आम्ही सर्व माहिती भरून घेतलेली आहे, की आमचं सेव्हिंग अकाउंट आहे, बँक डिटेल भरली, बँक अकाउंटचं होल्डरचं नाव लिहिलं. आम्ही रुरल क्षेत्रामध्ये राहतो. आमचं तालुका, जिल्हा जे पण असेल ते आम्ही फक्त फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला दाखवण्यासाठी काही पण लखनौ, रायपूर वगैरे असं लिहून दिलेलं आहे. ठीक आहे. पण तुम्ही तुमची पूर्ण माहिती भरा. ठीक आहे. मी फॉर्म भरण्यासाठी हे सगळी चुकीची माहिती दाखवतोय. ठीक आहे. ओरिजिनल माहिती दाखवत नाही त्याच्यानंतर सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल, की तो उज्ज्वला योजनेसाठी जी रिक्वेस्ट होती ती सक्सेसफुली सबमिट झालेली आहे. तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आयडी भेटेल मित्रांनो. ही रिक्वेस्ट आयडी तुम्हाला नोट डाउन करून ठेवायची आहे. ठीक आहे. व्यवस्थित लिहून घ्या. त्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, खाली तुम्ही पाहू शकता एक फॉर्म आहे. तो फॉर्मवरती क्लिक करायचा आहे. क्लिक हेअर टू अपलोड उज्ज्वला 3.0 के-वाय-सी डॉक्युमेंट. तर आता तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे. तर खाली जे निळं बटन दिसतंय तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. तर इथं तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायची. कुठले डॉक्युमेंट अपलोड करायचे आपल्याला? तर इथं पाहू शकता तुम्ही राशन कार्ड, आधार कार्ड, डेप्रिसिएशन डिक्लेरेशन आणि जो फॅमिली मेंबरमध्ये ज्यांची तुम्ही नावं ॲड केली आहे. ठीक आहे. की आमच्या राशन कार्डमध्ये किती लोकांची नावं आहेत त्यांचे आधार कार्ड तुम्हाला इथं अपलोड करायचे आणि खाली डिक्लेरेशन द्यायचं आहे. तर सर्वात वरती जे राशन कार्डचा जो ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतोय. ठीक आहे. तर इथं तुम्हाला चूज फाईलवरती ऑप्शनवर क्लिक करून आधार कार्ड निवडून राशन कार्ड निवडून घ्यायचं आहे आणि अपलोड या डॉक्युमेंटवर क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आधार कार्डवर क्लिक करायचं आहे आणि लगेच अपलोड करून द्यायचं आहे. नंतर हे जे 2 डॉक्युमेंट आहे हे डेप्रेशन डिक्लेरेशन या ऑप्शनवरती तुम्हाला टिक करायचं आहे आणि इथून तो एक फॉर्म अपलोड करायचा. आता तो फॉर्म तुम्हाला कुठं भेटेल ते मी सांगतो. तुम्हाला सर्वात अगोदर ही पेज असंच राहू द्या. तुम्हाला होम पेजवर चालला जायचं आहे. तुम्हाला उज्ज्वला योजनेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती येऊन जायचं आहे आणि इथं होम पेजवर आल्यानंतर तुम्हाला इथं एक ऑप्शन पाहायला मिळेल. ठीक आहे. इथं हे फॉर्मवाला ऑप्शन पाहायला मिळेल. तर या फॉर्मवरती क्लिक करून द्यायचं आहे मित्रांनो. तुमच्यासमोर असा इंटरफेस येऊन जाईल. तर इथं तुम्हाला एक पाहू शकता हिंदी आणि इंग्लिश असे दोघी फॉर्म आहेत. तर तुम्हाला दोघींमधून फक्त तुम्हाला जो चांगला वाटेल, हिंदीवाला चांगला वाटेल तर हिंदी निवडून घ्या किंवा इंग्लिशवाला वाटेल तर इंग्लिशवाला निवडून घ्या. ठीक आहे. आमच्या केसमध्ये आम्ही एक फॉर्म डाउनलोड करून घेतो. असा फॉर्म तुमच्यासमोर डाउनलोड झाल्यानंतर याला भरून घ्यायचा आहे. हा फॉर्म असा भरायचा जसं की वरती तुमचं नाव, इथं तुमचा आधार कार्ड नंबर, इथं तुमचं वाईफ, एज, ठीक आहे, रेसिडेन्शियल आणि इथं खाली सगळे नो, 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 नो करायचं मी तुम्हाला दाखवतो. इथं तुम्हाला सगळे प्रश्न विचारले जातील, की तुमच्या घरामध्ये कोणी इन्कम टॅक्स भरतं का? तुमच्या कोणी सर्व्हिसला आहे का? हे सगळे तुमच्याकडे किसान क्रेडिट कार्ड आहे का? ज्याची लिमिट 50,000 पेक्षा जास्त आहे. असं तसं जी प्रश्न विचारले जातील त्यांची सर्वांची उत्तर तुम्हाला नो, 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 नो करून द्यायचं आहे. ठीक आहे. असा एक फॉर्म भरायचा. हे दोघी फॉर्मची प्रिंट तुम्हाला समोरासमोर ठेवून, ठीक आहे. समोरासमोर ठेवून त्यांची फोटो काढून घ्यायची. इथं पण सगळं नो, नो करायचं आहे. इथं तुमचं नाव, सिग्नेचर, डेट, प्लेस असं निवडायचं आहे. इथं सगळं नो, नो निवडायचं. इथं तुमचं वय निवडायचं, तुमचं नाव, तुमचं हसबँडचं नाव, तुमचं वय किती आहे सगळी आणि तुमचं नाव, इथं तुमचं आधार कार्डचं नाव, नंबर सगळं सगळी डिटेल भरल्यानंतर तुम्हाला खाली इथं सिग्नेचर करायचं आहे आणि या फॉर्मची फोटो काढून घ्यायची मोबाईलमध्ये. ठीक आहे मित्रांनो. आता तुम्हाला इथं परत पुन्हा यायचं आहे आणि इथं तो फॉर्मची जो तुम्ही आता भरून प्रिंट काढली, फोटो काढला, तो फोटो इथं अपलोड करायचा आहे आणि त्याच्यानंतर अपलोड बटनवरती टिक करून द्यायची. त्याच्यानंतर इथं खाली तुम्हाला त्या व्यक्तीचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे, ज्याचं नाव तुम्ही फॉर्म भरताना ॲड केलेलं आहे. की मी तुम्हाला सांगितलं होतं, की लहान मुलांना सोडून जेवढे पण मॅच्युअर माणसं आहे, ठीक आहे, मॅच्युअर लोकं आहे, म्हणजे तुमचे वडील असतील, तुमची आई असेल किंवा तुमचा भाऊ असेल, तुमची बहीण असेल, जे पण असतील, ठीक आहे. तुमची मुलं असतील, त्यांचे जर वय 18 पेक्षा जास्त असेल, तर त्यांची नावं तुम्ही ॲड केली होती, बरोबर? तर त्यांचं आधार कार्ड इथं अपलोड करायचं आणि अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं डिक्लेरेशन द्यायचं आहे, टिक करायची आहे. टिक केल्यानंतर इथं तुम्हाला खाली सबमिट बटन तुम्हाला पाहायला मिळेल. ते सबमिट बटनावरती टिक करायची. सबमिट केल्यानंतर तुम्हाला वरतीच पाहायला मिळून जाईल, की तुमचा जो ई-के-वाय-सीचा जो फॉर्म होता, तो सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. तुमची रिक्वेस्ट जी तुमच्या जवळचा जो डीलर आहे, एल-पी-जी कनेक्शनचा जो डीलर आहे, त्याच्याकडे जा आणि तुमची ई-के-वाय-सी करून घ्या. बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशन होईल तिथं आधार कार्डच्या सहाय्याने आणि त्याच्यानंतर तुम्हाला बोलावलं जाईल गॅस सिलेंडर घ्यायला. आता तुम्हाला केव्हा जायचं आहे ते कसं कळणार? तर तुम्हाला सर्वात अगोदर वेबसाईटवरती होम पेजवरती यायचं आहे मित्रांनो आणि इथं
इथं तुम्हाला चेक स्टेटस या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. आता फॉर्म भरताना आपण जो रिक्वेस्ट आयडी सेव्ह करून ठेवलेला होता. मी तुम्हाला सांगितलं होतं, की हा रिक्वेस्ट आयडी आहे तुमचा. याला सांभाळून ठेवा, नोट डाउन करून घ्या. तो नंबर इथं टाकायचा आहे, तुमची डेट ऑफ बर्थ निवडायची. त्याच्यानंतर जनरल ओ-टी-पीवर क्लिक करायचं आहे. तुमच्या मोबाईलवर ओ-टी-पी येईल, तो ओ-टी-पी तिथं टाकायचा आणि चेक स्टेटस या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल मित्रांनो. इथं लिहिलं जाईल, की तुमचा जो फॉर्म आहे तो तुमच्या जो एल-पी-जी डिस्ट्रिब्युटर आहे किंवा एल-पी-जी कनेक्शन धारक आहे, ज्यांच्याकडनं तुम्हाला सिलेंडर भेटणार आहे, त्यांच्याकडे तुमची रिक्वेस्ट चालली गेली आहे, पण ती अजून पेंडिंग आहे. तर या प्रकारे तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळेल आणि जेव्हा तुम्हाला इथं रिक्वेस्ट पेंडिंगच्या जागेवर ॲक्सेप्ट पाहिलं जाईल, तेव्हा तुम्हाला त्या गॅस कनेक्शनवरती जायचं आहे, जिथं तुम्हाला सिलेंडर भेटणार आहे. तुमचं जवळचं जे गॅस कनेक्शन आहे, जिथं ते डिस्ट्रिब्युटर आहे तो गॅस एजन्सीचा, तिथं जायचं आहे आणि तिथून तुम्हाला तुमची बायोमेट्रिक ई-के-वाय-सी करून तिथून तुम्हाला तुमचं गॅस कनेक्शन घेऊन घ्यायचं आहे. सगळं फ्रीमध्ये भेटेल तुम्हाला. ठीक आहे. एवढं प्रोसेस होती मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता, की फक्त आधार ओ-टी-पीवर फॉर्म भरून तुम्ही घरी बसल्या गॅस सिलेंडर आणि चुला कसं घेऊ शकता. तर इथं तुम्हाला कुठल्याही प्रकारचं चलन पण लागलं नाही आणि फॉर्म पण आपला सक्सेसफुली भरला गेला. आता तुमचं फॉर्म स्टेटस चेक केल्यानंतर जसं ॲक्सेप्ट होऊन जाईल, त्याच्यानंतर तुम्हाला तिथं जायचं आहे आणि तुमचं गॅस कनेक्शन घेऊन घ्यायचं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि Facebookवर पाहत असाल तर फॉलो करून घ्या. भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.